नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संगणकी युगामध्ये प्रेमाची भाषाच बदलली आहे. 21 वर्षीय तरुणाचं विवाहित महिलेवर प्रेम चढलं आणि दोघेही पळून गेले. पोलिसांनी दोघांनाही पकडून आणलं आणि महिलेचं दुसरं लग्न लावून देण्यात आलं. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर महिलेच्या पतीनं या युवकाचं अपहरण करून त्याचं मुंडकं छाटलं आणि मृतदेह 3 तुकड्यामध्ये पोत्यामध्ये भरण्यात आलं आणि ते मृतदेह फेकून देण्यात आलं. ही घटना मेरठमध्ये घडली आहे. ग्रेटर नोएडाच्या दनकौर पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या एका तरुणाचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मेरठमध्ये पोत्यात मुंडकं छाटलेला मृतदेह सापडलाय. हा तरुण गेल्या 5 दिवसापासून बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या गावातीलच एका विवाहित महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते असं उघड झालंय. यानंतर पोलिसांनी त्या महिलेच्या पहिल्या पतीला ताब्यात घेतलंय. सोहेल मोहम्मद असं या तरुणाचं नाव असून गेल्या 5 दिवसापासून तो बेपत्ता होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. या दरम्यान मेरठमध्ये त्याचा मृतदेह सापडला. सोहेलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलाय. पोलीस सध्या तपास करत असून या दरम्यान एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याचं प्रकरण उघडकीला आलंय. मंडपा गावात राहणारा सोहेल गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबाने रविवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. या दरम्यान सोहेलचा 3 तुकडे करण्यात आले. मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली. त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करण्यात आलं होतं, तर त्याची शरीराचे 3 तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून फेकून देण्यात आला होता. मेरठ पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत महिलेच्या पहिल्या पतीला अटक केली आहे. सोहेलचे त्याच्याच गावात राहणाऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे. गेल्या 6 महिन्यापासून त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. तो महिलेला घेऊन फरारही झाला होता, पण नंतर पोलिसांनी महिलेला परत आणलं. त्यानंतर दोन्ही बाजूने प्रकरण मिटवण्यात आलं आणि महिलेचं दुसरं लग्न लावण्यात आलं. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर महिलेचं मेरठच्याच आमिर गार्डन क्षेत्रात दुसरं लग्न झालं होतं. त्याच ठिकाणी सोहेलचा मृतदेह सापडल्याने संशय बळावला आहे. या प्रेम प्रकरणातूनच हत्या झाल्याचा संशय असून मेरठ पोलिसांनी त्याच्या पहिल्या पतीला अटक केली आहे.